अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख. कपाळी कुंकू आणि डोईवर पदर हीच आहे सौभाग्याची ओळख. माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात जपतो नाती हीच आपली ओळख. तुळशी विवाहाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. नमस्कार, मी ज्योती पाटील जयपूर फूड अँड फॅशनमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला हे टायटल बघून लक्षात आलंच असेल की आपण कोणत्या विषयावरतीची माहिती आहे. एकदा का दिवाळी झाली की प्रत्येकाला वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दरम्यान तुळशीचे लग्न करण्याची पद्धत आहे. घरोघरी तुळशीचा विवाह लावला जातो. तुळशीचा विवाह श्रीकृष्णाच्या एका रूपापैकी जसे की श्रीकृष्ण, श्री भगवान विष्णू, शालिग्राम असतील किंवा बाळकृष्ण असतील, विठ्ठल असतील यांच्याशी लावण्याची पद्धत आहे. श्री हरी विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी घोर निद्रेमध्ये जातात आणि म्हणूनच असं म्हटलं जाते की या दिवशीपासून चातुर्मास सुरू झाला. ती असते देवशयनी एकादशी. म्हणजेच त्या दिवशी श्री हरी विष्णू जे आहेत ते झोपेतून जागे होतात. म्हणून या एकादशीला देव उठणी एकादशी असे नाव दिले आहे. या एकादशीला कार्तिक महिन्यामध्ये येते म्हणून कार्तिकी एकादशी सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर प्रबोधनी एकादशी हे सुद्धा या एकादशीला नाव आहे. जेव्हा भगवान श्री हरी विष्णू त्यांच्या निद्रेतून जागे होतात तेव्हा त्यांचा विवाह तुळशी मातेशी लावला जातो. जे तुळशी माता एक लक्ष्मी मातेचेच रूप आहे. प्रत्येकाच्या अंगणामध्ये एक तुळस असते. जो कोणी तुळशी विवाह कार्तिक महिन्यामध्ये आपल्या घरी लावत असतो त्याला कन्यादान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते. जर आपल्याला कार्तिक एकादशीच्या दिवशी जर विवाह लावणं शक्य नसेल तर आपण एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपासून 4 दिवस म्हणजेच पौर्णिमेपर्यंत आपण कधीही विवाह लावू शकतो. मात्र विवाहाची वेळ सायंकाळची असायला हवी, जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ असते, दिवे लावण्याची वेळ असते. या वेळेमध्ये आपल्याला सायंकाळच्या वेळेमध्ये आपल्याला तुळशी विवाह लावायचा आहे आणि हा वेळ आपल्याला खूप शुभ आहे. या पद्धतीने आपण तुळशी विवाह करायचा आहे. कार्तिक पौर्णिमा जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो, तर हा दिवस जो आहे तो तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो. एकदा का तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला की आपल्याकडे लगनसराईला सुरुवात होते आणि याच पद्धतीने आपल्या तुळशी विवाह कसा करायचा, त्यासाठी साहित्य काय लागतं आणि यामागची कथा काय आहे हे जाणून घेऊया. दिवाळी झाल्यानंतर आपण तुळशीच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत असतो. तुळशीचे लग्न लावून झाले की खऱ्या अर्थाने दिवाळी सण संपन्न झाला असे म्हणतात. ज्या दिवशी तुळशी विवाह करायचा आहे त्या दिवशी तुळशीच्या कुंडीला चांगल्या प्रकारे रंगवून घ्यायचा आहे, सुशोभित करायचा आहे. त्याची स्वच्छता करून घ्यावी. नंतर तुळशीच्या कुंडीला चांगल्या प्रकारे सजावट करून घ्यायची आहे, जी की एखादी नवीन नवरी मुलगी सजली आहे याप्रमाणे सजवून घ्यायचं आहे. साडी घालता येते किंवा ओढणी ठेवून सजवून घेता येतं. सुवासिनीला जो काही अलंकार असतो तो तुळशीसाठी वापरायचे आहेत. जसं की साडी, मंगळसूत्र, हिरवा बांगड्याचा चुडा, जोडवी आणि ओटीचं सामान. अशा प्रकारे नवरीची तयारी झालेली आहे. आता आपण वर पक्षाची तयारी करूया, म्हणजे श्रीकृष्णाची तयारी करायची आहे. सर्वात पहिले एका चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा पीस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावरती तांदळाने चौक भरून घ्यायचा आहे. जसे की साक्षात विवाह सोहळ्यामध्ये आपण भरला जातो त्या पद्धतीने भरायचा आहे. त्यानंतर त्यावरती कलश स्थापना करायची आहे. तुमच्याकडे कशा पद्धतीने मंगल कलशाची स्थापना केली जाते त्याच पद्धतीने स्थापना करायची आहे. त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. नंतर गणपती बाप्पाची मूर्तीचं दूध दही वापरून स्नान घालून पूजा करून घ्यायचं आहे, स्थापना करून घ्यायची आहे. विड्याच्या पानावरती गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. कोणतंही मंगल काम शुभ काम करत असताना गणपती बाप्पाची स्थापना करून त्यांची पूजा करणं खूप गरजेचं मानलं जातं, कारण येणाऱ्या संकटांचा विघ्नहर्ता मानला जातो. यामुळे आपण गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा आणि स्थापना करून घेणं खूप महत्त्वाचं मानलेलं जातं. त्यानंतर गणपती बाप्पाची आपण स्थापना करून विघ्न हरण्यासाठीची जी पूजन केलेलं आहे त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूच्या ज्या अवतारांशी विवाह लावायचा आहे, म्हणजे देवघरातील बाळकृष्ण असतील त्यालाच रंगनाथ असे सुद्धा म्हणत असतात, किंवा विठ्ठल किंवा विष्णूंची जी मूर्ती यापैकी काही असेल त्याची आपल्याला व्यवस्थित अशी स्थापना करून घ्यायची आहे. त्यांना सुद्धा दही दुधाने आपल्याला आंघोळ घालून घ्यायची आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर
त्यांना हळद किंवा चंदनाचाच गंध लावायचा आहे, कारण कुंकू लावलं जात नाही. नंतर अक्षदा, फुलं व्हायची आहेत, वस्त्र असतील तर ते सुद्धा परिधान करायचे आहेत. रुमाल, टोपी अशा पद्धतीने त्यांची सजावट करून घ्यायची आहे आणि वस्त्र असेल तर सुंदर असे पोशाख त्यांना घालायचा आहे. त्यानंतर तुळशी पत्र किंवा मंजिरी वाहून त्यांची आपल्याकडे पूजा करण्याची पद्धत आहे. नंतर प्रत्येकाकडेच लक्ष्मी मातेची मूर्ती ही सगळ्यांच्या मंदिरामध्ये असतेच. लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची आहे, ती सुद्धा स्वच्छ दही दुधाने अंघोळ घालून घ्यायची आहे, पूजा स्थापना करून घ्यायची आहे. पण ती कशी करायची आहे? तुळशीच्या कुंडामध्ये ठेवून स्थापना करायची आहे आणि जेही काही आपण ओटीचं सामान तुळशीच्या ओटीमध्ये घालायचं आहे, म्हणजेच कुंडीमध्ये ठेवायचं आहे. सौभाग्य अलंकार असतील ते घालून त्याची पूजा करायची आहे. गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं आहे, त्यावरती हिरव्या बांगड्यांचा चुडा घालायचा आहे तुळशीच्या फांदीला. त्यानंतर आपल्याला जोडवी, गळ्यातलं मंगळसूत्र, चुडा आणि ओटीचं सामान ठेवून पूजा करून घ्यायची आहे. त्याच सामानाच्या बाजूला आपल्याला लक्ष्मीची मूर्ती ठेवून घ्यायची आहे, जे की वृंदाचं रूप आहे. अशा पद्धतीने आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे. त्यामध्ये 5 फळं सुद्धा ठेवायची आहेत. बोरं असतील, ऊस असेल, चिंच असेल, आवळा असेल, लिंबू असेल, अशा पद्धतीने आपण पूजा करून ओटी भरून घ्यायची आहे. त्यानंतर पाठीमागे आपल्याला ऊस ठेवायचा आहे, जे की मामाचं प्रतीक आहे. त्यानंतर अक्षदा तयार करून घ्यायच्या आहेत, दिवे लावायचे आहेत, पण त्या लावायच्या आहेत आणि मामाशिवाय लग्न अपुरेच आहे, तर आपल्याकडे ऊसाच्या पानासहित ऊस तुळशीच्या पाठीमागे ठेवला जातो, जे की मामाचे प्रतीक म्हणून उभा केला जातो आणि बाळकृष्णाच्या मागेही उभा केला जातो. 5 फळे ठेवली जातात. चिंच, बोर, आवळा, गाजर, लिंबू असे बरेच फळे ठेवून पूजा केली जाते. मंगलाष्टिका म्हणून प्रत्यक्ष लग्न समारंभासारखा विवाह सोहळा संपन्न होत असतो. आपल्याकडे मामाच्या हातात लिंबू आणि अडकित्ता दिला जातो. त्याच पद्धतीने आपण कुंडीत आणि बाळकृष्णाच्या बाजूला ठेवून द्यायचा आहे, कारण ऊस असलेला मामाच्या हातामध्ये आपल्याला देणं शक्य नाही, त्यामुळे आपल्याला त्यांच्या बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यावरती चौरंगासमोर सुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तुळस आणि चौरंगावरती जी आपण पूजा मांडलेली आहे, स्थापित केलेली आहे, त्यांच्यामध्ये अंतरपाट घ्यायचा आहे आणि मंगलाष्टिका म्हणायची आहे. जे काही आपल्याला अक्षदा, फूल जे काही तयार केलेले असतील ते टाकून विवाह सोहळा करायचा आहे. विवाह सोहळा संपन्न झाल्यावरती तुळशी मातेला नैवेद्य दाखवायचा आहे. फराळी पदार्थ किंवा गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्याच पद्धतीने तुळशी विवाह संपन्न होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आणि जे काही साहित्य ठेवलेले आहे ते साहित्य जर आपल्याला कोणाला म्हणजेच उपवर मुलीला द्यायची इच्छा असेल तर देऊ शकतो किंवा आपल्या एखाद्या घरातल्या स्त्रीने सुद्धा वापरलेले चांगलेच आहेत. अशा पद्धतीने तुळशी विवाह संपन्न होतो. जर का तुम्हाला व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू फॉर वॉचिंग.